नमस्कार मित्रांनो, मी रोहन तटकरे. स्वागत आहे तुमचं महामनी सोशलच्या खर्च किती या सिरीजमध्ये. मी आज आलो आहे नालासोपारा येथे. नालासोपारामध्ये येण्याचं कारण की इथे असलेलं सुप्रसिद्ध अंडरग्राऊंड गणपती मंदिर. तर आज मी त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर तिकडे जाण्यासाठी आपल्याला कसं जायचं आहे आणि यासाठी येणारा खर्च किती हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजून जाईल. त्यामुळे ब्लॉगला लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नालासोपारा स्टेशनला उतरायचं आहे आणि तुम्हाला वेस्ट साईडला यायचं आहे. तिकडेच तुम्हाला बस डेपो दिसून जाईल आणि इकडेच तुम्हाला अंडरग्राऊंड गणपती मंदिराकडे जाण्यासाठी प्रायव्हेट रिक्षा, शेअरिंग रिक्षा आणि बस मिळून जाईल. जर तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल तर 251 किंवा 252 या बसने तुम्हाला प्रवास करायचा आहे. ही बस तुम्हाला वाघोली नाक्यावरती सोडेल. तर चला मग अंडरग्राऊंड गणपती मंदिराचं दर्शन घेऊया. काही वर्षापूर्वी नालासोपाऱ्यातील वाघोळी परिसरात एक शांत जागा होती, जिथे लोक ध्यान करत. भक्तांना वाटू लागलं इथे गणपतीचं मंदिर असावं आणि त्यांनी एक वेगळं मंदिर बांधायचं ठरवलं, जमिनीखाली. सुमारे 15 फूट खोल असलेल्या या मंदिरात खाली जाताना एक अनोखी शांतता जाणवते. आज अनेक भक्त सांगतात इथे मागितलेली इच्छा पूर्ण होते. म्हणूनच ह्याला म्हणतात इच्छापूर्ती गणपती. मित्रांनो, हे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. या गणपती मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि हे मंदिराची रचना आणि बांधकाम कशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं हे तुम्ही बघितलंच असेल. तर ह्या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला साधारणतः 50 ते 100 रुपये इतका खर्च झाला. जर बसने आपल्याला प्रवास करायचा असेल तर बस आपल्याला 20 रुपये प्रति सीट मागे वाघोली नाक्यावरती आपल्याला उतरवते आणि तिकडून 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपल्याला हे गणपती मंदिर मिळून जातं. त्यानंतर जर प्रायव्हेट रिक्षाने यायचं झालं तर आपल्याला मंदिराच्या एंट्री गेटपर्यंत रिक्षा आपल्याला 200 ते 250 रुपयापर्यंत आपल्याला नेते. आणि त्याचप्रमाणे जर शेअरिंग रिक्षा करायचं झालं तर शेअरिंग रिक्षा आपल्याला वाघोली नाक्यापर्यंत जवळजवळ 30 ते 35 रुपयामध्ये आपल्याला इकडे सोडते. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका.